ओम साईराम, स्वागत आहे आपल्या शरण ब्लॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। कोकणात जर स्वतःची गाडी घेऊन जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमची होणारी फसवणूक थांबू शकते। आणि जो माझ्यासोबत आता जे घडलंय ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण गावी रत्नागिरीला जायला निघालेलो 12 वाजता आणि आपल्याला जवळजवळ 1-1.25 तास आपल्याला मानकूरमध्ये ट्रॅफिक जाम मिळालेलं आणि दिवसभर मी कामावर पण होतो, त्याच्यामुळे जातानाच आमचा कोकरे फाटा आहे आरवलीच्या अलीकडे, चिपळूणच्या नंतर आरवलीच्या मध्ये कोकरे फाटा आहे, तिथे माझा छोटासा अपघात झाला। सुदैवाने कोणाला काही लागलं नाही, माझी पूर्ण फॅमिली सेफ आहे आणि कोणाला आमचं एवढं भाग्य चांगलं आहे, देवाच्या कृपेने आम्हाला एकालाही जरासाही खर्चटलं सुद्धा नाही, आम्ही सगळे सेफ आहे आमची फॅमिली। झालं कसं की दिवसभर कामावर होतो, रात्री परत ड्राईव्हला निघालो। याच्या अगोदर पण मी भरपूर वेळा कामावर नाही येऊन ड्राईव्ह करून रिटर्न सेम डे रत्नागिरीवरनं रिटर्न पण आलोय, भरपूर वेळा झालं असं। पण ह्याच टायमाला काय माहिती अपघात व्हायचा होता तो झालाच, पण जास्त स्पीड नव्हता माझा, स्पीड एक ऑलमोस्ट 40-50च्याच आसपास होतो मी, गाडी स्पीड नव्हती कारण मला थोडंसं जाणवत होतं की झोपेचं, आणि म्हणून मी 7:30 वाजता तोंडावर पाणी वगैरे मारलं आणि थोडं रिफ्रेश झालो। पण मी ज्या पॅचमधनं जात होतो त्या पॅचमध्ये मला कुठेही हॉटेल भेटलं नाही किंवा चहाची टपरी भेटली नाही, किंवा एक मी झाड शोधत होतो की जेणेकरून ऊन चढायला लागलेलं, त्यामुळे मी बोललो की थोडं रेस्ट करीन आणि बाकीची माझी फॅमिली पण आजूबाजूलाच तिकडे राहील, सेफ राहील, झाडाखाली उन्हाच्या यातनं सेफ होईल। मी कोकरे फाट्याच्या जस्ट इथे आलो आणि मला एक छोटी डुलकी आली आणि तिकडे माझं नशीब एवढं खराब की जर डिवायडर पूर्ण असता तर गाडीवर चढली नसती। डिवायडर तिथे थोडासा तुटलेला होता पॅच, त्या पॅचमध्ये माझा फ्रंट टायर गेला आणि फ्रंट टायर जाऊन गाडी डिवायडरवर चढली। छोटा हाफ डिवायडर असतो तो, एकदा गाडी डिवायडरवर चढली आणि नंतर थोडा पुढे जाऊन एक पोल होता साइन बोर्डचा, तो पोल तोडून गाडी, नंतर मी जागा झालो लगेच, पण तेपर्यंत ब्रेक वगैरे पाय देपर्यंत गाडी थोडी पुढे मूव झालेली आणि मग ती गाडी, माझं बंपर तुटलं, हेडलाईट फुटली, खाली कैची ब्रेक झाली। व्हिडिओमध्ये मी दाखवीनच तुम्हाला पुढे काय काय झालं। आम्हाला तिकडनं जस्ट पास होताना एक ऑटोवाला भेटला, त्यांनी सांगितलं की त्याच्याकडे पण आर्टिगा आहे, पण त्याची सर्व्हिसला सोडायची आर्टिगा, आणि त्याने आम्हाला एक दुसरी गाडी करून देतो बोलला। तर आम्ही बोललो ठीक आहे, कारण गावी तर जायचं होतं आणि गाडी पण आपण रस्त्यात अशी सोडू शकत नव्हतो कारण कैची ब्रेक झाली, तर त्यामुळे टायर पाठी आलेला, त्याच्यामुळे काम करायला देणं गरजेचं होतं। त्याच्यानंतर मी 2-2.5 वर्ष आपले संगमेश्वरचे अदनान हाकीम त्यांच्या व्हिडिओ बघत आलोय, फेसबुकवर फॉलो पण केले त्यांना मी, तर त्यांच्या व्हिडिओ नेहमी मी बघतो, तर त्याच्यामुळे मी विचार केला की त्यांना आपण कॉल करून गाडी त्यांच्याजवळ सोडूया, कारण एवढा व्हिडिओ बघतो तर विश्वासाने आपण त्यांच्याकडे गाडी सोडू असा आपण विचार केला। आणि मुंबईला मी माझ्या मित्राला फोन केला, कारण त्याचा भाऊ गणपतीपुळ्यात राहतो आणि तो मुंबईची ट्रॅव्हल्स वगैरे बाहेर फिरतच असतो, म्हणून बोललो त्याला कॉल करून विचारूया त्याच्याकडे नंबर आहे काय, तर त्यांनी मला एक 10 मिनिटातच अदनान साहेबांचा नंबर दिला। त्याच्यानंतर मी त्यांना कॉल केला तर त्यांच्या वाईफनी कॉल उचलला आणि सांगितलं ते रात्री बाहेर गेलेले गाडी आणायला, तर ते झोपलेत। तर मी बोललो त्यांना की माझी फॅमिली आहे, लहान मुलं आहेत माझ्याबरोबर 4, तर प्लीज जरा उठले तर बरं आहे। तर 9:15 पर्यंत म्हणजे मला त्यांचा नंबर भेटलेला, 8 वाजता मला 8ला 10 मिनिटं असताना माझा हा इन्सिडेंट झाला, छोटासा अपघात झाला, आणि मग मी जवळजवळ 9:15 पर्यंत त्यांना कॉन्टॅक्ट करून झालं, तर त्यांचा म्हणजे ते झोपलेले, तर थोडा वेळ गेला, 10 वाजेपर्यंत ते उठले आणि मग माझं बोलणं झालं, त्यांना सांगितलं मी अशी गाडी माझी कोकरे फाट्याजवळ अपघात झालाय, तर तुम्ही येऊन गाडी पिकअप करू शकता का, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी जस्ट उठलोय, मी पण फ्रेश होऊन जातो गाडी घ्यायला। तर त्या दरम्यान आम्हाला पण जी ऑटोवाल्यांनी सांगितलेली त्यांची पण कॉलीच आली
तर आम्ही त्या कॉलेजमध्ये सामान भरलं. फक्त 90 किलोमीटर होतं. 90 किलोमीटर पण पूर्ण नाही, म्हणजे कोकरे फाटा ते गणेश गुळे, आपलं आरवली ते गणेश गुळेत जायला होतं. तर त्यांनी आपल्याला 4,000 रुपये सांगितले. आपण त्यांना ते कबूल करून 4,000 रुपये दिले पण. आणि मग आपण एक वाजताच्या सुमारास, 10 वाजता, 10:30 वाजता ती गाडी आली. 1 वाजताच्या सुमारास आपण आपल्या घरी सेफली पोचलो. आणि नंतरच जवळजवळ 1, 1:15च्या दरम्यान आपल्याला अदनान साहेबांचा कॉल आला की गाडी टो करून आणली आहे, तुम्हाला मी कोटेशन पाठवलंय. तर ते आपल्याला कोटेशन आलं त्यांचं. ते कोटेशन मी टाकणार आहे PDF पण. तर कोटेशन पण मी दाखवतो. तर कोटेशनमध्ये आपल्याला सबफ्रेम होती, हेडलाईट, बंपर, सस्पेन्शन, चेसिस सबफ्रेम, स्टेरिंग नक्कल, अशा गोष्टी आपल्या गेलेल्या असं सांगितलं. आणि आपल्याला ते कोटेशन आलं. तर त्याच्यानंतर त्यांनी मला एक ऑप्शन दिला की तुमचा इन्शुरन्स आहे का. तर मी बोललो इन्शुरन्स तर आपला फुल आहे, पण इन्शुरन्समध्ये बोलले की किती वेळ जाईल ते सांगू शकत नाही. सर्वेअर कधी येईल, सर्वे होईल, त्याच्यानंतर पार्ट अरेंज होतील. त्या दरम्यान मग त्यांनी एक आपल्याला ऑप्शन दिला अदनान साहेबांनी, की ते बोलले सेकंड हँडचा पण ऑप्शन आहे. जर तुम्हाला गाडी आम्हाला लवकरात लवकर पाहिजे होती, कारण रत्नागिरीत आमची 2-3 कामं होती, म्हणून मी बोललो गाडी लवकरात लवकर हवी आहे मला. तर त्यांनी सेकंड हँडचा ऑप्शन ठेवला. तर बोललो थोडा भावाशी डिस्कस करून, अर्धा तास डिस्कस केल्यानंतर थोडं आम्ही बोललो ठीक आहे चल सेकंड हँड गाडी आपल्याला लवकर हवी आहे, म्हणून आम्ही सेकंड हँडचा ऑप्शन चूज करून त्यांना सांगितलं की सेकंड हँड पार्ट टाका. त्यांनी सांगितलं सबफ्रेम 8,000ची आहे, ती आपल्याला 5,000 पर्यंत पडेल. तुमचा सस्पेन्शन आणि ॲक्सेल हे 2 गोष्टी आहेत. त्या ॲक्सेल आणि सस्पेन्शन पण आपल्याला जिथे 5-5 हजारचे आहेत ते आपल्याला 2,500-3,000 असे पडतील. तर आपण बोललो ठीक आहे चालेल, आता जर सेकंड हँड ऑप्शन अवेलेबल आहे तर आपण करूया. त्या हिशोबाने आम्ही सेकंड हँडच्या ऑप्शनला त्यांना मंजुरी दिली आणि बोललो ठीक आहे काम करून घेऊया. तर आपण 3:30-4च्या दरम्यान त्यांचा फोन आला अदनान साहेबांचा की आपण सेकंड हँड पार्ट्स आपण टाकू. आणि 4 वाजता आम्ही त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलेलं जे तुमचं 34,000चं काम आहे ते आपण 24-25 हजार रुपयात करून देऊ सेकंड हँड पार्टमुळे. तर आम्ही बोललो ठीक आहे ओके. आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना सांगितलं, त्यांनी 25,000 जीपे करा. तर आम्ही सांगितलं 25 नाही 20,000 मी जीपे करतो, आणि बाकीचे जेव्हा गाडी द्यायला येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला ते पैसे पूर्ण पेड करतो. इन्शुरन्समध्ये आपली गाडी द्यायचं की सेकंड हँड करायचं ते चालू होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं इन्शुरन्समध्ये 34,000चे फक्त पार्ट्स आहेत, त्याच्यानंतर कलरचे पैसे वेगळे, आणि त्याच्यानंतर ते प्री कोटेशन, ते कोटेशनचे द्यायचे चार्जेस प्लस त्याच्यावर 18% असं मिळून आपल्याला एक 50,000 पर्यंत आपलं कोटेशन जात होतं गाडीचं. तर त्यांनी बोलले 50,000 मध्ये तुम्हाला डेप्रिसिएशन होणार, त्यात तुम्हाला भेटणार किती आहेत 20 ते 25,000. आणि मग सेकंड हँडमध्ये जर तुम्ही काम केलं आहे तर तुमचं काम 25,000 होईल. जर तुम्ही कलर नाही केलं तर 25,000 पर्यंत तुमचं काम होईल, 25 ते 30,000 मध्ये काम होईल. तर आम्ही बोललो की इन्शुरन्सचं करून पण एवढं सगळं जर तेवढे पैसे मिळणार नसतील तर अर्थ काय. आणि परत मग आम्ही बोललो ठीक आहे की सेकंड हँडचंच ऑप्शन आपण चूज करू. 1 तारखेला मी त्यांना अदनान साहेबांना फोन केलेला की गाडीचे पार्ट्स वगैरे आपण सेकंड हँड बोललेलो ते आलेत काय. तर त्यांनी सांगितलं की त्यांचे सासरे ऑफ झालेत, तर त्याच्यामुळे ते गॅरेजवर नाहीत, त्यांना काय आयडिया नाही. बोललो ठीक आहे. त्यांना सॉरी बोलून मी फोन ठेवला. त्यांना बोललो की ठीक आहे आपण उद्या बोलू. 3 तारखेला आपल्याला आपली गाडी परत मिळाली. तर 3 तारखेला मी काय गाडी चेक केली नाही, कारण ऑलमोस्ट 12 वाजलेले. आम्ही STचा प्रवास करून, म्हणजे रत्नागिरीत गणेशगुळ्यातना आमची सकाळी 8ची ST सुटली, 8-8:30ची, लेट झालं त्याच्यामुळे. आणि ST कधी गेली आम्हाला कळलंच नाही. तर आम्ही ऑटोनी पावसला गेलो. पावसवरनं गाडी पकडून आम्ही रत्नागिरीत आलो. रत्नागिरीतनं आम्ही
बोरवली गाडी पकडलेली, ती आम्हाला शास्त्री पुलाजवळ त्यांनी सोडलं. अर्धा किलोमीटर चालून आम्ही त्यांच्या गॅरेज पर्यंत पोहोचलो आणि गाडी आम्ही घेतली. गाडी तिकडे त्यांनी आम्हाला स्वतः चेक करून दाखवली. पार्ट्स त्यांनी दाखवले नाही, फक्त सांगितलं की गाडीत एवढे पार्ट्स इन्स्टॉल केलेले आहेत. मी त्या दिवशी काही चेक नाही केली. त्यांनी गाडी मला ट्रायल मारून दाखवली. दुसऱ्या गॅरेजवर एक नेलं. हॉर्नचं छोटंसं काम होतं, हेडलाईट नव्हती पेटत, तर ते त्यांनी करून दिलं मला. आणि मग नंतर मी गाडी घेऊन आलो. आपल्याला दाखवलं पेट्रोल लेवल आपली बरोबर आहे, CNG लेवल बरोबर आहे. आम्ही गाडी घेऊन तिकडनं निघालो, घरीच आलो ऑलमोस्ट, आणि कुठे गेलो नाही. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी सकाळी गाडी घेऊन गेलो आपल्या काकाच्या घराजवळ. वरती चिऱ्यावर चढवली गाडी आणि खाली गाडीच्या खाली घुसलो तर आपल्याला भरपूरशा गोष्टी समजल्या, कारण गाडी आपल्या ऑलमोस्ट हातातली गाडी आहे. कंटिन्यू मी चालवतो ती गाडी आणि गाडीतलं माहिती आहे मला. छोटे मोठे मी मेकॅनिकची कामं पण करतो. मेकॅनिकची कामं मतलब गाडीचे आपले स्वतःच्या गाडीचं स्वतः मी काम पण करतो. भरपूर जणांना माहिती आहे आपल्या KTMच्या व्हिडिओ वगैरे किंवा तिरंगा EVच्या व्हिडिओ मी टाकत असतो. तर मी खाली गेलो, गाडी चेक केली तर गाडीमधली सबफ्रेम तशीच्या तशी. आपला सस्पेन्शनला कलर उडालेला आहे, सस्पेन्शन पण तसाच्या तसा. आपला एक्सेलला मार्क होता, सेम मार्क त्याच एक्सेलला, फक्त कैची त्यांनी चेंज केलेली, नक्कल पण तीच. एवढ्या गोष्टी आपल्याला फसवणूक झाली आपली. तर मी त्यांना मेसेज केला की दादा तुमचा त्यांना कॉल करत होतो. सगळ्या व्हिडिओ काढलाय मी. सस्पेन्शनचा बोल्ट पण खोलून मी चेक केला. व्हिडिओ सगळ्या मी टाकणार आहेत एव्हिडन्सच्या. सस्पेन्शन खोलायला सगळं खोलायला लागतं, पण इकडे कुठच्याच ह्याला खोललेलं दिसत नाही. सस्पेन्शन बघू आपण आता. सस्पेन्शन चेंज केलंय बोलतोय ना. सस्पेन्शनचा बोल्ड बघा. जर सस्पेन्शन चेंज केलं असता तर नवीन सस्पेन्शन आलं असतं. हा राईटच आहे. बोल्डची कंडिशन. त्यांना कॉल करत होतो, कॉल लागत नाही. त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केला की दादा तुमचा कॉल लागत नाही, अर्जंट मला कॉल करा, तुमच्याशी बोलायचं. 11:30-12 वाजल्यापासून त्यांना कॉल करत होतो, कॉल लागत नव्हता. दुपारी 2-2:15 दरम्यान त्यांचा कॉल आला की काय झालं. मी बोललो दादा असं हे पार्ट्स आहेत ते तुम्ही चेंज नाही केलेत. तो बोलतो तुम्ही माझ्यावर आरोप करताय. मी बोललो आरोप करतोय म्हणजे दादा मी जे माहिती काढली आहे ना गाडीची त्याच्या आधारे बोलतोय मी. तर बोलतात नाही तुम्ही एकदा बेंड झालेला सस्पेन्शन पूर्ण परत सरळ होतो का कधी. बोलो दादा सस्पेन्शन तुम्ही चेंजेस नाही केलंय, सस्पेन्शन माझा जुनाच आहे. तर ते बोलतात तुम्ही माझ्यावर आरोप करताय. थोडं म्हणजे टोन त्याचा हाय होता की असं तुम्ही कसं बोलू शकता, मी तुम्हाला काम करून दिलं हे ते. बोलो दादा मी जे गाडीच्या खाली जाऊन जे व्हिडिओ काढलेत ना त्याच्या आधारे मी बोलतोय. आणि मग मी त्यांना व्हिडिओ पाठवल्या. तर त्याच्यानंतर त्यांनी मला मेसेज केला की मी पोरांना विचारून सांगतो. आणि सेम डे 4 तारखेला त्यांनी रात्री मला 9:30च्या दरम्यान फोन केला आणि मला बोलले दादा मी दिलगिरी व्यक्त करतो, माझ्या मुलाकडनं जो कामाला मुलगा आहे त्याच्याकडनं चूक झाली, त्यांनी सबफ्रेम चेंज नाही केली,
सबफ्रेम नेऊन कुठे दुसऱ्या गॅरेजवर ठेवलेली आणि मला सांगितलं चेंज केली. गाडी साहेब तुम्ही देताय, मला ट्रायल मारून दाखवली, सगळं दाखवलं. तुम्ही गाडी देताना तुम्ही पहिला चेक करून द्याल की नाही मला गाडी? तर त्यांनी काहीच चेक केलं नाही वाटते, काय मला माहिती नाही. त्यांनी काय आहे, त्यांच्या मुलांनी केलंय, त्यांनी केलंय ते मला माहित नाही. फक्त त्यांनी जर एवढे पार्ट चेंज होत आहे तर तुम्ही चेक करायला पाहिजे होतं. सस्पेन्शन माझा जुनाचा जुना, बाकी सगळ्या गोष्टी माझ्या ॲज इट इज होत्या. फक्त माझी कैची तुटलेली, कैची गेलेली, कैची टाकली त्यांनी, बाकी तशाच्या तशा. तर त्यांनी मला सॉरी बोलले. त्यांनी मला मग जीपे नंबर मागितला. 9,000 रुपये त्यांनी परत केले. बिलामध्ये मी दाखवणारच आहे काय काय किती किती रुपयाचं होतं ते. 5,000ची सबफ्रेम होती, 3,000 रुपयाचा सस्पेन्शन होता, 3,000 रुपयाचा एक्सेल होता. तर असे मिळून मला 11,000 रिटर्न करायला पाहिजे. आणि नक्कलचे 1,500 रुपये. ते पण नक्कल मी नंतर परत चेक केली, कारण जेव्हा मी रत्नागिरीत गेलो तेव्हा मी 2 टायर नवीन टाकले गाडीला. एक सोडून 2 टायर टाकले. त्या पण व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ते मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे. पण मी 2 टायर नवीन टाकले. तेव्हा मी विचारलं की नक्कल चेंज केली आहे का? ते बोले नाही, नक्कल तुमची जुनीच आहे, म्हणजे सेकंड हँड पण नाही टाकलेली. आणि मी त्यांना एवढा पण मेसेज टाकलाय की दादा जर तुम्ही काम केलंय ना तर कुठेतरी पाना लागलेल्याचे, हाताचे निशाण कुठेही गाडीवर नाही. मी त्या व्हिडिओ टाकणार आहे, त्यात तुम्ही पण बघू शकता रिवर्स थोडं व्हिडिओ करून की काय आहे ते. त्याच्यानंतर मग त्यांनी मला 9,000 रुपये पाठवले. तर भाव 2 दिवस नव्हता, भाव आउट ऑफ रत्नागिरी होता. तर मग भावाला तेव्हा बिल भावाकडे होतं. भावाकडनं मी बिल घेतलं. भावाला बोललो अरे बिल दे, मला बिल हवंय की किती किती पार्टचे कमी केलेत ते. तर त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की दादा तुम्ही मला 2,000 रुपये कमी पाठवलेत, 9,000 रुपये पाठवले. त्याच्यानंतर मग मी नक्कलचा पण मेसेज टाकला की दादा नक्कल पण तुम्ही चेंज नाही केलेले, नक्कलचे पण 1,500 रुपये परत करा. मग त्यांनी टोटल मला 4,000 रुपये परत केले. तर असा हा फसवणुकीचा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे. तो मी या व्हिडिओद्वारे तुमच्याशी शेअर करतोय. मी सगळ्या व्हिडिओ टाकणारच आहेत. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते मला शिव्या द्यायला येणारच आहे. पण त्यांना हे कळू दे की ह्या माणसामुळे, म्हणजे माझं तर काम ऑलमोस्ट 12,500 रुपयातच झालं. कलर गाडी मी केली नाही. त्यांनी माझ्या गाडीचं काम केलं, पैसेही रिटर्न केले. पण त्यांनी जेव्हा गाडी दिली मला तेव्हा त्यांनी गाडी चेक करून द्यायला हवी होती. मी जे बोललो आहे ते काम ह्यांनी म्हणजे त्यांच्या माणसांनी केलंय की नाही ते. आणि कोटेशन दादा तुम्ही दिलात, अदनान साहेब कोटेशन तुम्ही दिलात. आता ते पोरांवर ढकलताय तुम्ही किंवा तुमचं काय असेल तर मला माहीत नाही, पण हे माझ्याबरोबर चुकीचं घडलं. हेच मला सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, त्यांच्यापर्यंत हा पोचला पाहिजे व्हिडिओ, अदनान साहेबांपर्यंत. आणि त्यांनी याच्या पुढे कोकणात येणाऱ्या लोकांनी स्वतःच्या गाडीची काळजी घ्या आणि समोर राहून उभं राहून काम करून घ्या. माझी तर हीच म्हणणं आहे की मी त्यांच्यावर ट्रस्ट करून 2 वर्ष त्यांच्या व्हिडिओ बघतोय म्हणून मी ट्रस्ट करून त्यांच्यावर गाडी सोडून गेलो. तरी मला तो ऑटोवाला जेव्हा बोलला की तुम्ही फक्त कैची गेली, कैचीचं काम करा आणि गाडी दुसरीकडे घेऊन जा. पण मी बोललो की त्यांचं नाव आहे, आता त्यांच्यावर जळणारे पण असतील, मला पण त्यातलंच वाटलं प्रकार, म्हणून मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी त्यांच्याकडे विश्वासाने गाडी सोडलेली. पण तो विश्वास त्यांच्याकडनं जपला गेला नाही आणि विश्वास उडालाय. माझं एकच म्हणणं आहे कोकणवासियांना की जर तुम्ही गाडी घेऊन येताय ना सांभाळून या. आणि फक्त जर गाडीचा देऊ ना करो कोणच्या बरोबर इन्सिडेंट होऊ, असा अपघात होऊ कोणचा पण झाला तर गाडीचे स्वतः समोर राहून तुम्ही जे पार्ट्स गेलेत ते माहिती करून घ्या. पार्ट्स टाकलेत की नाही ते पण तुम्ही खात्री करून घ्या. आता मी गाडीमध्ये थोडं मला जाणकारी आहे त्याच्यामुळे माझं होणारं नुकसान टळलंय. पण जे लोक ज्यांना गाडीतलं माहिती नसतं ते लोक असे किती भूलथापांना बळी पडत असेल आणि त्यांचा किती पैसा वेस्ट होत असेल, टाइम वेस्ट होत असेल. कारण माझी गाडी तर कैची टाकायची होती तर एका दिवसात गाडी मिळाली असती, पण त्यांनी माझी 3 दिवस गाडी थांबवून ठेवली. सांगितलं हे चेंज करायचं, ते चेंज करायचं. चेंज तर काहीच केलं नाहीये. अदनान दादानी आपल्याला सांगितलं की त्या मुलांनी ज्यांनी आपल्या गाडीचे पार्ट चेंज केलेले त्याला कामावरनं पण काढून टाकलंय, त्याला भरपूर बडबडले पण ते, असं त्यांचं म्हणणं होतं. खरं खोटं देव जाणो, आपल्याला तर माहिती नाही. पण त्यांनी मला त्या दिवशी फोन केला रात्री 9:30ला, तेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. आणि धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि सबस्क्राइब करा. बाय बाय.